गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे मी दूध तापवायला ठेवले. सकाळची आवराआवर करते आहे. ॲक्च्युली आमची जी कामवाली बाई आहे ती आहे सुट्टीवर, आणि म्हणून मी रात्रीच भांडी घासून ठेवली होती. ती सुकली म्हणून आता आवरते आहे. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे, रोजची सकाळची गडबड. हाय. आज संडेचा दिवस आहे आणि खूप रिलॅक्स आहे असं म्हणता येणार नाही, बट हां, ठीक आहे, निवांत आहोत सगळे. ॲक्च्युली 8-8:30 होतं ते, आणि मी आत्ता उठले आणि अजून घरातलं कोणीच उठलं नाही. बिकॉज कालचा दिवस बिझी होता. काल होता गणपती, आणि गणपतीमुळे ब्लॉग करायला वेळच नाही मिळाला. आणि त्याच्यामुळे असं झालं की खूप थकून गेले होते. आणि रात्री मग शेवटी घेऊन थोडं फोनवर एक कॉल अटेंड केला, आणि मग नंतर आय वेंट टू बेड. सो आज रिलॅक्स डेमध्ये आपण गप्पा मारूया थोड्या, काही नवीन इंटरॅक्ट करायचा प्रयत्न करूया. दिवस तसा तुम्ही बघू शकता नॉर्मल आहे, काही विशेष आभार वगैरे नाही. चहा पाणी झालं, अर्थात माझं झालं आहे, बाकीच्यांचं व्हायचं आहे अजून. सो आता आहे तयारी नाश्त्याची. मी घेतलं एक स्टीलचं पातेलं, ज्याच्यामध्ये मी बेसन घातलं, आणि मी फ्रीजमधून दही काढलं आहे. कारण की ते बेसनाचं पीठ जे आपण तयार करतो ढोकळ्यासाठी, त्यात थोडंसं दही किंवा लिंबू पिळलं तर ते छान हे होतं. यात मी दही घालते आहे. हे दही बाहेर जास्त वेळ ठेवलं तर लगेच आंबतं असं म्हणतात, म्हणून मी लगेच फ्रीजमध्ये ठेवत असते. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आणि तिखट घातलं आहे मिरचीच्या ऐवजी, कारण जास्त तिखट आमच्याकडे कुणाला सहन होत नाही. चवीनुसार थोडीशी साखर पण घातली आहे यात.
आणि अंदाजाने पाणी घेऊन त्याला छान ढवळून घ्यायचं, त्यात गुठळ्या पडल्या नाही पाहिजे. असा हा ढोकळा मी रेडी करून इडलीच्या कुकरमध्ये लावला होता, पण हवा तसा नाही झाला. नेहमीप्रमाणे आता तयारी होती डिनरची, कारण की रात्रीची वेळ झाली आहे. सो मी भाजी जनरली काय करते, कधी कधी कुकरमध्ये लावते, कारण की 1-2 शिट्ट्यामध्ये भाजी शिजते. तर इथे मी केली आहे फोडणी. त्यात थोडंसं हिंग घातलं आहे आणि तमालपत्र घातलं आहे, स्वाद त्याचा चांगला व्हावा म्हणून. आणि आता याच्यात मी घालणार आहे थोडंसं वाटण काढलं आहे मी, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे आणि धण्याचं. त्याच्याने टेस्ट खूप चांगली येते. आता यात मी घालते टोमॅटो, बारीक चिरून घेतलं अगदी. आता नंतर हे सगळे मसाले अगदी हळद तिखटपासून एकत्र करून घेतले आणि ते मी यात टाकते. छान एकत्र याला हलवून घेतलं आहे, आणि कारण की मसाले सगळे मिक्स होतील आणि छान मुरतील टोमॅटोमध्ये. आता बटाट्याचे तुकडे जे मी स्वच्छ पाण्यात धुवून ठेवले ते मी यात घालते. आता छान सगळं हलवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ. आता शेंगदाण्याचं कूट अगदी थोडं घालायचं आणि छान ह्याला हलवून घ्यायचं. आता छान ह्याला हलवून घेतली. भाजी झाली आहे आपली. तुम्ही बघा, अशी ही ग्रेव्हीवाली भाजी झाली आहे. हा हे आमच्या सोसायटीतला गणपती आणि इथे भजन चालू आहे आणि आम्ही आरतीची वेळ म्हणून इथे आलो. सो आजच्या ब्लॉगचे एंडिंग आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. संपत्ती रे देवा.